ओ जय गुरुदेव. माझ्यापुढे एक असा प्रश्न आला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देते की घरामध्ये आता जर समजा 3 भाऊ आहेत किंवा 3 जावा आहेत, तर एकाच्या घरी जर परडी असेल तर दुसऱ्याला घेता येते का? जर तुम्ही राहिला जर वेगवेगळे असाल तर वेगवेगळी परडी घेतली तरी चालेल. कारण भक्ती ही आपली भक्ती असते. कारण तुम्ही भक्ती जी करता ती तुमच्यासाठी करता. कारण तुम्ही केलेली भक्तीचं फळ हे तुम्हाला मिळत असतं. जर तुम्ही म्हणत असाल आमच्या जाऊबाईंकडं परडी आहे किंवा सासूबाईंकडं आहे, पण वेगळे राहताय तुम्ही, तर तुम्हाला परडी जरी घेतली तरी चालते. कारण तुम्ही वेगळं राहताय आणि तुम्हाला जर वेगळी भक्ती करायचीच आहे, भक्ती ही वेगळीच करायची असते. तर भक्ती जर करायची आहे किंवा तुम्हाला ताटाची सेवा करायची, परडी आणायची आहे, तर खरंच तुम्ही आणू शकता. कारण प्रत्येकाने भक्ती ही केली पाहिजे, त्याचं असं नसतं. आणि जर तुमचं एकत्र कुटुंब आहे, खूप मोठं कुटुंब आहे, तुम्ही एकत्र राहताय म्हणजे जेवण एकत्र, राहणं एकत्र, तर अशा ठिकाणी एकच पाहिजे. आणि मग त्यांची पूजा घरातल्या कोणीही करा, खरं तर मोठ्यांनी करायची असते. आणि कुणी म्हणजे घरातले सगळे ते परडीची पूजा करू शकतात. तर हे सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवा. आणि ज्यांना हा प्रश्न पडला असेल की त्यांच्याकडं परडी आहे, मी कशी काय घेऊ, तर भक्ती ही आपापली असते. भक्ती एकत्र घर असेल तर एक चालते. जर तुम्ही राहिला वेगळे, सगळंच वेगळं आहे, तर तुम्ही त्यांच्याकडं परडी आहे म्हणून मी घेऊ का नको हा विचार करू नका. तुम्ही घेऊ शकता आणि भक्ती करू शकता. आणि काही काही जणांना असा प्रश्न पडतो की मला आता पिरियड चालू असतात, पिरियड येतात, अशा वेळेला माझ्याकडं घरात करायला कोणी नाही, पण भक्ती खूप आहे मनात, परडी घेतली तर सेवा होईल का? तर असा ज्यांना प्रश्न आहे त्यांनी मला कॉल करा. आणि मी जर तुम्हाला परडी जर घ्यायची नसेल आता, तर थोडे दिवसासाठी तर तुम्हाला कशी सेवा करायची ती सेवा सांगणार. आणि एक काहीतरी आईची भक्ती देणार की त्याच्यामुळं जर कोणाला खूप त्रास होत असेल किंवा सारखा त्रास होतोय, आता ह्याला पर्याय नाही, कुणीतरी म्हणतं लगेच देवदेव करा, लगेच परडी घेऊन या, लगेच कार्यक्रम करा. तर असं जर कोणाला करायचं नसेल, तर ज्यांना भक्तीच करायची किंवा कार्यक्रम करायचा नाही किंवा खूप मोठं म्हणतात ना दिखावा करायचा नाही आहे, घरच्या घरी भक्ती करायची, फक्त आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे, अशा लोकांनी मला कॉल करा. मी त्यांना नक्की मार्गदर्शन करेल. आणि भक्ती ही मनातनं करायची असते. काही गोष्टी असतात, ठीक आहे, ज्याला जे पटतं त्या पद्धतीने सगळे करतात. पण मग काय होतं, ज्यांना काहीतरी अशी इच्छा असते की आपण साधी भोळी भक्ती करायची, मग आपल्याला मार्ग पाहिजे, तर मार्ग कुठून मिळणार? तर अशा लोकांसाठी, अशा स्त्रियांसाठी किंवा अशा माझ्या बहिणी, माता बहिणी कोण असतील, मुली, त्यांच्यासाठी मी नक्की मार्गदर्शन करेल. कारण भक्ती ही भक्ती असते. तर मग आता तुम्ही कुठल्या पद्धतीने करणार आणि सगळे, आणि जास्त करून भीती दाखवण्याचा प्रकार ह्याच्यामध्ये जास्त असतो. थोडंसं जरी त्रास व्हायला लागला, घेतलंच पाहिजे, देवदेव केलाच पाहिजे, नाहीतर असं होतं तसं होतं. काही नाही, देव कधी वाईट करत नसतात. पण का त्रास होतो हे पण बघणं महत्त्वाचं आहे. लगेच मी मागं पण 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की प्रत्येकालाच देव येतो असं नाही, पण भक्ती प्रत्येकाने करायची आहे. कारण त्याची जी आपल्याला शक्ती मिळत असते ती अदृश्यपणे शक्ती मिळत असते. तो दिखावा नाही किंवा देव काही दाखवत नाही. देव फक्त तुम्हाला अनुभव देतात आणि ते तुम्ही अनुभवायचे असतात. हे नक्की लक्षात ठेवा. श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. आणि भक्ती प्रत्येकाने करायची, भक्ती ही केलीच पाहिजे. तर ती भक्ती कशी करायची? तर तुम्हाला खूप मोठा दिखावा नाही करायचा, घरच्या घरी भक्ती करायची, देव जागृत करायचे आणि आपली भक्ती आईपर्यंत पोहोचली पाहिजे. हे ज्यांना करायचं असेल ना, त्यांनी नक्की कॉल करा. आणि खरंच त्यांना मार्गदर्शन करेल मी की घरच्या घरी कशी भक्ती करता येईल.
आणि खरंच हे सगळ्यांनी मान्य करा. सुखी व्हा आणि भोळी भक्ती ठेवा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव दे पद्मावती माता की जय. बोल महाराष्ट्राच्या कळायचं चांग भले. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर